समीर, मघाशी अर्पिताने जे वस्त्र देवीला वाहिलं ना, ते तुला आता छताला बांधायचंय. मरी आईचा मरी आईचा समीर, ठीक असणार रे बाबा. हो आजी, नको काळजी करू. देवीच्या दारामध्ये देवीची सेवा करतोय. देवी काही चुकीचं घडू देणार नाही. मरी आईचा मरी आईचा मरी आईचा मरी आईचा मरी आईचा मरी आईचा मरी आईचा. खूप छान वाटलं समीर, यावर्षी तुम्हाला मान मिळाला. देवी स्वतःच आपला मानकरी निवडत असते. नाही, हा मान मला आजीमुळे आणि तुमच्यामुळे मिळालाय. अर्पिता मॅडम कुठे? अरे असेल ना इथेच कुठेतरी, काहीतरी बारीक सारीक कामं करत राहते रे. आत्ता इथे होती बाबा. अर्पिता मॅडम कुठे गेले अचानक? मी मगाशी जे ऐकलं ते खरं होतं का माझा भास होता? राजसी, अगं ये ये ये. बघितलं का तुझ्या घराची काय अवस्था झालीये ती? असं काय बघताय माझ्याकडे? अहो, ती या चाळीची मालकीण आहे, म्हणजे हे घर सुद्धा तिचंच झालं ना, या अर्थाने म्हटलं मी. आणि माझ्याकडे रागाने बघण्यापेक्षा या धबधब्याकडे बघा. निदान तुमच्या रागाने हा धबधबा थांबेल तरी. समीरची आई, आपल्या घरचे प्रॉब्लेम्स मला काही वेगळे सांगायला हवेत का? याची रिस्पॉन्सिबिलिटी मी नाही घेणार तर कोण घेणार ना? एक मिनिट. हा दादा या. घरात जिथे कुठे लिकेज आहे यांना सांगा, वॉटरप्रूफिंगचं सगळं काम हे करून देतील. एक काय पुढची 2 वर्ष काहीच बघायला नको. तुम्ही आहे ना हे सगळं चेक करा एकदा. जा. बघा, झालं सगळं चेक करून? जे काही सामान लागणार आहे क्विकली घेऊन या आणि लगेच कामाला लागायचा. हा, ओके, थँक्यू. बाई ग बाई, राजसी अगदी देवासारखी धावून आलीस ग. बघितलेस का दिदे, 2 मिनिटात कसा चुटकीसरशी प्रॉब्लेम एकदम सोडवून टाकला. चांगली संधी साधली आहे हिने. आईला तर आता अख्खा पावसाळाही पुरेल हिचं कौतुक करायला. वा राजसी. बाई
काय ग तुझे आभार कसे म्हणू कळत नाही. ए थँक्यू हा थँक्यू. समीरचे थँक्यू वगैरे काय, मी काय परकी आहे का? ए नाही ग बाई परक काय, तू घरचीच आहेस, अगदी आमच्या जवळची. बघितलं न सांगता तुला बरोबर कळतं किती किती करतेस ग. आता हेच बघ ना, ह्या घराची गळती सुद्धा तुझ्यामुळेच थांबणार आहे. घराच्या गळती बरोबर नशिबाची गळती थांबवणं सुद्धा माझ्याच हातात आहे समीरची आई. या घरात असं किती दिवस मी अजून पाहुणी म्हणून यायचंय याचा विचार तुम्ही करा. काय आईकडे बघून तरी असं वाटतंय की मला लवकरच नवीन साड्या मिळणार. सॉरी 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 हा दादा सॉरी. अहो किती सहजपणे बोलून गेले मी. जेव्हा बोलायचं होतं तेव्हा नाही जमलं, हिम्मत केली पण संधीच नाही मिळाली. आणि आता कसं पटकन बोलून गेले मी. पण त्यांनी ऐकलं असेल ना, काय वाटलं असेल त्यांना, आवडलं असेल का, आणि नसेल आवडलं तर काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल. अरे देवा, समीर इकडेच येत आहेत. आता ते नक्की मला त्याबद्दल विचारणार. काय करू, कसं उत्तर देऊ त्यांना. दादा द्या, मी करते, तुम्ही जा. हं? आजी, साडी किती सुंदर आहे हो. फार जुनी झाली आहे. जावेनी मला पोराच्या लग्नात घेतली होती. 4 वर्ष झाले. अच्छा, नाही पण छान आहे. काय ग, काही विचार केलास की नाही? कसला? सकाळी काय बोलणं झालं होतं आपलं नवऱ्याचं? आजी नथ केवढी सुंदर आहे हो. हो. आजी पण सारखा तोच विषय काढतायत. समीरने ऐकलं तर. काय ग, काय विचार करतेस? पण तू काय ठरवलं नवऱ्या? अहो बांगड्या पण छान आहेत. छानच. तुम्ही आलात, कळलंच नाही मला. अरे बोला तुम्ही बोला. खरंच पाहिलं नाही. अहो, आणि अशा अचानक इथं का निघून आलात तुम्ही? मी तुम्हाला बाहेर शोधतोय. का हो? काही नाही, मला तुम्हाला थोडं विचारायचं आहे. 2 ठेवलं तिकडे. सॉरी, बोला ना. म्हणजे मला कळत नाहीये की मी कसं विचारू.
पण म्हणजे एक मिनिट हा. अर्पिता मॅडम, अहो मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. मगाशी ते वस्त्र बांध समीर, अर्पिता, थँक्यू आजी, वेळेवर आलात अगदी. वाचवलं तुम्ही मला. इथे आहात तुम्ही? कुठे कुठे शोधतेय मी तुम्हाला. या अर्पिता, चल. समीर, जरा चल ना माझ्या बरोबर, तुम्हाला कुठेतरी न्यायचंय मला. या लवकर. आजी थोडं महत्वाचं बोलतोय. नाही नाही, लगेच जाऊया आजी. निघूया लगेच आपण. ये 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 रे समीर. सावकाश सावकाश सावकाश. बरं झालं गो बाई, काम झालं. झालंय ना सगळं काम? होय मॅडम, झालं. लिकेजचा काही प्रॉब्लेम नाही, नाही ना अजिबात नाही होणार. मॅडम लिकेजचा काही प्रॉब्लेम नाही, Very सर्व good. व्यवस्थित झालंय. व्हेरी गुड. ओके, पेमेंट मी करणार आहे हा सगळं. माझी माणसं आहेत, माझ्या घरची माणसं आहेत हा ही सगळी. त्यांना कसलाही त्रास होता कामा नये. हाय ग राजसी, राजसी, काय करू ग मी तुझं. किती करतेस आमच्यासाठी, किती विचार करते. तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे बघ. समीरची आई, एक मिनिट यांना पेमेंट करू दे. ठीक आहे. थांब, तुझ्यासाठी मी कॉफी आणते हा. ठीक आहे मग या तुम्ही. एक मिनिट, अजून एका भिंतीचं काम बाकी आहे. कुठल्या? या तुम्ही. मॅडम कुठल्या भिंतीचं काम बाकी आहे? या भिंतीचं काम बाकी आहे. हे जे डाग आहेत ना, घालवायचं. सो या भिंतीचं कलरिंगचं काम करायला घ्या. बरं झालं, या निमित्ताने हे ठसे मिटतील. मोठ्या कौतुकाने उमटवले होते ना ठसे. आता आल्यावर ना सरप्राईजच मिळेल त्यांना. जेव्हा कधी बघायचं ना, माझं तर डोकं फिरायचं. दादा, मिटवून टाका ते. करा करा. हो हो. अरे यार, ते यांचं काय आता. या देशमाने लोकांचं ना कधी संपतच नाही. एक झालं की एक चालूच राहतं. मला शांतपणे हँडल केलं पाहिजे. काय, एक मिनिट तुम्ही बाजूला व्हा. काय काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? त्या माणसांना त्यांचं काम करू दे ना. तुम्ही बाजूला व्हा ना प्लीज. हा, अहो अहो असं काय करताय? त्यांना काम करू दे ना. अहो कामात काम होऊन जाईल. तुम्ही बाजूला व्हा बघू. बसा तिकडे. या. अहो असं काय करताय बाबा, हे बघा, मध्ये मध्ये करू नका. ऐका माझं, तुम्ही बाजूला व्हा.
बसा तिकडे चला अहो असं काय करता ऐका माझं मी पण काम होऊन जाईल ना चला बर 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 राजसी अगं जाऊ दे नाही ऐकणार ते नंतर कधीतरी करू आपण ठीक आहे या तुम्ही नंतर कधीतरी करते का हो ठीक आहे समीरची आई मी पण येते काय काय गो काय बोलतायत हे मला काय माहित आईला कळलं असेल. तुझे बाबा आहेत ना तुला काय माहित काय हो पण म्हणून काय मला सगळंच नाही कळत त्यांचं. आणि काय मी कोड लँग्वेज थोडी शिकलीये. आईला कळलं असेल. आई तू सांग ना. तुम्हाला काय करायचंय या कामाचे किती पैसे होत आहेत नको त्या चौकशा करताय समीरची आई काय झालं काय प्रॉब्लेम आहे माझ्या सासरे बुवांना काही इश्यू आहे का मी करते ना सॉर्ट हा मला सांगा अगं ते विचारतात की या कामाचे किती पैसे झाले म्हणजे समीर आला की त्याच्याकडून घेऊन तुझे तुला देऊन टाकायला. ओ समीरचे बाबा माझे सासरे बुवा समीरला सांगून मला पैसे देण्यापेक्षा सरळ तुमच्या समीरला मला देऊन टाका ना. वटपौर्णिमेच्या दिवशी झाला तेवढा इन्सल्ट कमी नव्हता का ग तुझा. नमस्कार ताई. नमस्कार बेलवलकर बुवा. हा माझा नातू समीर देशमाने. नमस्कार. आणि ही माझी नातसून अर्पिता. दोघंही मुंबईवरून आलेत. नमस्कार. आणि समीर हे बेलवलकर बुवा आपल्या गावातले खूप मोठे आणि जाणते आयुर्वेदिक वैद्य आहेत. आयुर्वेदावरचा यांचा अभ्यास थोर आहे. बुवा हीच ती माझी नातसून जिच्याबद्दल मी तुम्हाला बोलले होते. या बसा इथं. जा. काम डाऊन निकी. मस्करीत सुद्धा असं बोलण्याची हिम्मत करू नकोस हा. समीर जीजू अर्पिता दीच आहेत आणि दीचेच राहणार. तुझ्या बहिणीचं कौतुक मला सांगू नकोस हा. एक नंबरची संधी साधू बाई आहे ती. अपॉर्च्युनिस्ट. ओके तोंड सांभाळून बोल. आवाज आवाज मालकीण आहे मी या चाळीची. ज्या घरात उभी राहून तू या अशा विचित्र डिमांड करतेस ना ते घर आणि इथली माणसं माझ्या दीची आहेत. हाऊ डेअर यू टॉक टू मी लाईक दिस. जस्ट लाईक यू डिड. ए
आगाऊपणा करायचं नाही माझ्या समोर. आता माझ्या खिशातले पैसे खर्च करून यांचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट केलाय मी. काय बघावं तेव्हा यांच्याबरोबर भांडणच असतात. ओ पैसे खर्च केलेस म्हणून तू कोणाच्याही घरी जाऊन कोणाचाही नवरा मागून घेशील आणि तू किती पैसा ओतलास ना तरी ह्या घरातली माझ्या दीची जागा तुला कधीच घेता येणार नाही. काय ग गप्पा बस. आई बोलायचं मला. काय चाललंय ग? एवढा वेळ ऐकून घेतलं, काही बोलत नाहीये तर तुझा आवाज वाढतच चाललाय. आणि तुझा काय संबंध आमच्या मध्ये बोलण्याचा? हा आमचा फॅमिली मॅटर आहे. तुला मध्ये पडायची काही गरज नाहीये. मम्मी थांब ना प्लीज. काकू सॉरी, जेन्युइनली सॉरी. मला कोणाला हर्ट करायचं नाहीये, पण जे मी बोलले ना ते तुम्ही बोलणं एक्सपेक्टेड होतं. पोरी, दिवसातून 2 वेळा हा लेप तुझ्या जखमांना लाव. यांनी बऱ्या होतील जखमा. जिथे शंका असते तिथे परिणाम मिळत नाही. माझ्या हाताला गुण आहे असं लोक म्हणतात. याचं कारण माझ्या शास्त्राला मी भक्तीची जोड देतो. मी औषध तयार करतो आणि परिणाम मात्र देवीवर सोडतो. ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधते आणि सगळ्या आजारांवर औषध बनते. तुमच्या आजीची पुण्याई मोठी आहे, त्या तुम्हाला इथं घेऊन आलेल्या आहेत. विश्वास ठेवा, फळ नक्की मिळेल. सुखी व्हा. याचसाठी केला होता मी अट्टाहास. सेवा आणि समाधान हे 2 हेतू होते तुम्हाला इथे बोलवण्यामागे. आज दोन्हीही साध्य झाले. देवीच्या कृपेने तुम्हाला दोघांना अफाट ताकद मिळेल तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. शुभम भवतु. यांनी मी आहो म्हटलेलं ऐकलं असेल का? एक प्रश्न माझ्या मनात सकाळपासून आहे अर्पिता मला. काही केलं उत्तरच सापडत नाही. बस झालं. हे बाकी हातापायाला मी लावून घे ना. अहो आधी ते पूर्ण तर करू द्या. अहो तुम्ही सकाळी देवळामध्ये मला आहो म्हणून हाक मारलेत ना.